नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख, त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तुमचा डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जो आहे खात्यामध्ये जमा होतोय, परंतु मग जानेवारी महिन्याचा या ठिकाणी हप्ता जो तुमचा असणार आहे, जो की 19वा हप्ता, तो नेमका कधी जमा होणार त्याचीच अपडेट आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही माहिती तुम्हाला पाहायला भेटेल, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, आता लाडक्या बहिणींना प्रत्यक्ष संपन्न आहे. अनेक महिलांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देखील रखडलेला आहे. नेमकं या ठिकाणी काय घडलंय त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत, कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचेही पैसे आलेले नाहीत आणि डिसेंबर महिन्याचेही पैसे जमा झालेले नाहीत. तर तुमचे देखील बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जमा झालेले नसतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणून पाठवायचं आहे. त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवायचा आहे, की समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून हे पैसे नेमके जमा झालेले नाहीत. परंतु बऱ्याच जणांचे नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते जमा झालेत, परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना अजून देखील प्रतीक्षा लागलेली आहे. लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा नेमका त्यांचा हप्ता जो आहे तो कशामुळे जमा झालेला नाही. तर बघा, एक तर कारण असू शकतं की तुमची KYC जी आहे ती झालेली नसेल, तर त्याच्यामुळेही तुमचे पैसे जमा झालेले नसतील. तर आता बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले नसतील, तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यांचे पैसे जे आहेत जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत देखील या ठिकाणी वाटप केले जाऊ शकतात. जसं की डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे ज्यांचा रखडलेला असेल त्यांचं या ठिकाणी जानेवारी सोबत देखील वितरण करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. या ठिकाणी 14 जानेवारी पासून त्याचं वितरण जे आहे या ठिकाणी बंद झालेलं आहे. तर हे पुढे वितरण देखील अजून सुरू होऊ शकतं. डिसेंबर बद्दलचं जानेवारी महिन्याच्या सोबत त्याचं वितरण होऊ शकतं. मग नेमके हे पैसे पुढे कधीपर्यंत भेटू शकतात, नेमके हे पैशाचं वितरण का थांबलं गेलेलं आहे, काय नेमकी कारण आहे त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता नुकताच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला. मात्र अद्यापही अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाहीये. लाडक्या बहिणी संभ्रमामध्ये आहेत. नेमकं काय घडलेलं आहे, लाडकी बहीणच्या बँक खात्यामध्ये हे पैसे का जमा झालेले नाहीत, यामागचं कारण काय आहे नेमकं आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेचा सध्या एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या योजनेने महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला होता, डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नुकताच ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. म्हणजेच 13 जानेवारीपासून हे पैसे डिसेंबर महिन्याचे यायला सुरुवात झालेली होती. मात्र योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आता जानेवारी महिना चालू आहे, ह्या जानेवारी महिन्याचे देखील पैसे तुम्हाला भेटणार आहेत. निम्मा महिना संपलेला आहे, मात्र त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही की कधीपर्यंत हे पैसे भेटू शकतात. त्याची पुढे माहिती आपण बघणार आहोत. परंतु महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी डिसेंबर आणि नोव्हेंबर ह्या 2 महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघतायत. बऱ्याच जणांना हे पैसे जमाही झालेले असतील, ते आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघतायत. परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांचे हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यांची KYC प्रक्रिया देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करून सांगतायत की KYC ही झालेली आहे, आम्ही पात्र आहोत. माग या ठिकाणी ऑक्टोबरचा देखील त्यांना लाभ भेटला, मात्र नोव्हेंबर पासून त्यांचा बऱ्याच लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. तर लाडक्या बहिणी त्यासाठी प्रतीक्षा करतायत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील हजारो महिलांनी गेल्या 2 महिन्यापासून हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. बघा, नेमकं घडलं तरी काय आहे, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार नाहीत असं वाटत होतं, मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीचे या दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती जमा करण्यात येईल असा दावा करण्यात येत होता, मात्र तसं या ठिकाणी घडलं नाही. सरकारमधील नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या या दाव्याचा महानगरपालिका निवडणुकीवरती परिणाम होईल असं सांगत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आता त्यानंतर निवडणूक आयोगाने डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास मंजुरी दिली, पण जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास मज्जाव केला. अखेर सरकारकडून मात्र डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मग वर्ग देखील करण्यात आला. पण अद्यापही लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटलेला नाही, अशी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहेत. तर जिल्ह्यामधून तक्रारींचा ओघ देखील सुरू झालेला आहे. मुंबई, ठाणे पासून पुणे, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अनेक भागातून महिलांनी नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता मिळालेला नाही, आम्हाला ऑक्टोबर पर्यंतच पैसे भेटलेले आहेत, पण त्यानंतरच्या हप्त्याचं काय, असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. ग्रामीण भागातील महिला या
मदतीवरती अवलंबून असल्यानं त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडलेलं आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना याचा फायदा होतो. आर्थिक मदत त्यांना या ठिकाणी या योजनेतून होते आहे. त्याच्यामुळे ही योजना कायमस्वरूपी चालू राहावी अशी देखील मागणी असते. त्याचसोबत ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी या मदतीवरती अवलंबून आहेत, तर त्यांच्याकडून तक्रारी केल्या जातात की यांना ऑक्टोबर नंतर लाभच भेटलेला नाही. अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहेत. तुम्हाला भेटलेले असतील नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे, परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पासूनचा लाभ जो आहे 2 महिन्याचा या ठिकाणी भेटलेला नाहीये. तर बघा आता तांत्रिक अडचण की निधीची कमतरता. अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांच्या आधार लिंकिंग मध्ये या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला आहे. तसेच काही लाभार्थ्यांच्या अर्जांची फेरपडताळणी सुरू असल्यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर ई-केवायसी नसल्याने देखील हप्ता थांबला का? तर सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक केलं आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. अद्यापही काही महिलांची ई-केवायसी केली गेलेली नाही. तर ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणीचा हप्ता थांबला का असा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे. तर थकीत रक्कम मग जी लाडक्या बहिणींना लाभ भरपूर साऱ्या भेटलेल्या नाही त्यांची कधी भेटू शकते? येत्या काळात जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरची थकीत एकूण 4,500 रुपये रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता कायम या ठिकाणी आहे. कारण की 2 महिन्यापासूनचा लाभ बऱ्याचशा लाडक्या बहिणींना भेटलेला नाही. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना ते पैसे भेटलेले असतील, परंतु ह्या लाडक्या बहिणी 2 महिन्यापासूनच्या लाभापासून वंचित आहेत. तर लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहत आहेत. त्याच्यामुळे सरकारने याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय खूप घेणं महत्त्वाचं आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले नाहीत त्या लाडक्या बहिणींनी तक्रारी करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तुमचा हप्ता जमा होण्यास मदत होईल. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे नोव्हेंबर पासूनचे पैसे आलेत की नाही, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत होईल. मग आता बघा तुमचा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणं 13 जानेवारीपासून चालू झालाय. मग जानेवारी महिन्याचा लाभ कधी भेटू शकतो? तर बघा लाडकी बहीण योजनेत डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्रित येणार असल्याची चर्चा होती. मात्र या विरोधात या ठिकाणी विरोधी पक्षांनी आयोगाला पत्र पाठवलं आणि त्यानंतर मग निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे या ठिकाणी फक्त डिसेंबर महिन्याचाच लाभ तुम्हाला भेटला, अग्रिम स्वरूपात पैसे देऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आल्यामुळं महिलांना फक्त एका महिन्याचे पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत. आता महापालिका निवडणुकीनंतर तुम्हाला जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो भेटू शकतो किंवा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील तुमचा हा लाभ जाऊ शकतो. बघा मागच्या 5 ते 6 महिन्यापासून जे इन्स्टॉलमेंट वाटप केले जातात त्या महिन्यामध्ये हे पैसे भेटत नाहीत. जसं की डिसेंबर महिन्याचाही हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये भेटलाच नाही, तो आता ह्या जानेवारीमध्ये भेटला. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरमध्ये भेटला, नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये दिला. मग आता हा जानेवारीचा लाभ देखील तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये देण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दल जशी ऑफिशियल तारीख जाहीर होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. एकतर तुम्हाला ह्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर हे पैसे येऊ शकतात, परंतु पुढे आता झेडपीच्या निवडणुका देखील येत आहेत, त्याच्या तारखा देखील डिक्लेअर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्येच तुम्हाला हा जानेवारी महिन्याचा लाभ भेटण्याची खूप शक्यता आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.